डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24. तालुक्यातील मिर्जापूर या ठिकाणी शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी रात्री शेतामध्ये पाणी भरत असताना 4 ते 5 जणांनी तू युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला का गेलास, तसेच तू बीजेपीचा आणि अमोल खताळ यांचे स्टेटस का ठेवला असं म्हणत बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांना जबर मार लागल्यानं घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. पंढरीनाथ संपत वल्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री 9:30च्या दरम्यान शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता अचानकपणे पाणी बंद झाल्यानं बघण्यासाठी गेले. त्यावेळी शेताच्या शेजारी असलेल्या पाईपवरनं विजय ज्ञानेश्वर वल्वे यानं बोलेरो गाडी गेल्यानं पाईप निघाला होता. याबाबत त्यांना गाडी पाईपवरनं का घातली अशी विचारणा केली असता गाडीमधनं विजय ज्ञानेश्वर वल्वे, गीताराम सयाजी वल्वे तसेच राहुल चंद्रभान वल्वे हे गाडीमधनं उतरले आणि विजय यानं पंढरीनाथ यांची कॉलर पकडून विरोधामध्ये काम करतोस, भाजपचे आणि अमोल खताळ यांचे स्टेटस ठेवतोस का असं म्हणून 2 कानशिलात लगावल्यात. गाडीमधील गीताराम आणि राहुल यांनी गाडीमधील काठ्या आणि रॉड आणून याचा कार्यक्रम करू असं म्हणत पाठीवर आणि उजव्या दंडावरती मारहाण केली आहे. यावेळी अंधारामध्ये बांधाजवळ असलेले कैलास गणपत वल्वे तसेच बाजीराव रामनाथ वल्वे आणि तन्मय विजय वल्वे ही भांडणं चालू असताना त्या ठिकाणी आले. यावेळी तन्मय यानं त्यांच्या हातामधील काठीने आणि डोक्यानं मारहाण केली आहे. त्यानंतर कैलास आणि बाजीराव यांना पंढरीनाथ याला खाली पाडून पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी विजय ज्ञानेश्वर वल्वे यानं फिर्यादी यांचं डोकं धरून दंडाच्या पाण्यामध्ये खाली दाबून धरलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. दरम्यान तालुका पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत. काय प्रकार आज प्रचारानिमित्त सकाळी मी मिर्जापूरला गेलो होतो. मिर्जापूर येथे आमची प्रचाराची रॅली आणि एक संवाद साधण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस आमचे कार्यकर्ते पंढरीनाथ वल्वे ते सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्याच द्वेषातून, रागातून त्या गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले विजय ज्ञानदेव वल्वे, विजय ज्ञानेश्वर वल्वे आणि दुसरं काय मुलात नाव तन्मय आणि अजून 2 जणांनी यांना जीवे मारायचा प्रयत्न केला. तुम्ही भाजपचं काम करता, तुम्ही अमोल खताळ बरोबर काय फिरता, तुम्ही त्याच्या बरोबर दिसले म्हणून आज बघा हे संगमनेर तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी सांगताय का आमच्याकडे दादागिरी दहशत नाही, आज त्याचं उदाहरण म्हणून बघा 4 दिवसापासून प्रत्येक गावामध्ये आमच्या महायुतीच्या प्रचारासंदर्भात जे फ्लेक्स लागलेले ते फ्लेक्स सुद्धा फाडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केला. आणि आता आमच्या
पंढरीनाथला जीव मारण्याचा प्रयत्न आलाय. त्याचं मुंडकं पाण्यामध्ये बुडून दाबून त्याला डोक्यावरती पायाने मारण्याचा प्रयत्न झालाय. त्याच्या मुलांनी काठ्यांनी त्याला मारला. आता तुम्ही बघितलं असेल त्याचे दात वगैरे सगळे तोडलेत. पाठीला किती मार लागलाय. त्याच्या याच्यावर छाताडावर नाचलेत ते लोक. आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील का आपण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सतर्क राहावं. या काँग्रेसच्या पुढाऱ्यांची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दादागिरी वाढलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू झालाय. आम्ही कायद्याचा सन्मान करतो म्हणून शांत आहे, परंतु उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी काँग्रेसचे लोक जबाबदार राहतील, स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो का आपला सुसंस्कृतपणाचा चेहरा जो बुरकाटला, आपल्याला निवडणूक लोकशाही मार्गाने लढवा. हे आपले लोक पुढे काढून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणार असेल तर तुमचा पराभव हा निश्चित झालाय. त्या पराभवाच्या भीतीपोटी जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करणार असेल, मारहाण करणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करतोय. आपली यापुढे आता काय भूमिका असणार? आमची भूमिका आता सर्वात प्रथम आमचा जो कार्यकर्ता आहे पंढरी, याच्या उपचारासाठी आम्ही हे केलंय. आता घटना घडल्यानंतर तिथं गुलवाडी ग्रामीणला ज्यावेळेस आमचा कार्यकर्त्याला दवाखान्यात नेलं तर तिथं बाळासाहेब थोरातांचा पीए भास्कर खेमनर तिथं गिरट्या मारत होता. काय काम आहे तुमचं? मारहाण बी करायची, तुम्ही दादागिरी करायची, अधिकाऱ्यांना दबाव टाकण्यासाठी तो तिथं आला होता. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याची आम्हाला तब्येतीची काळजी आहे, त्याच्यावरती जे झालं त्यामुळं माझी आता संगमनेरचा तमाम मतदार बंधू भागांना विनंती राहील का मित्रांनो बघा संगमनेर मध्ये कशा प्रकारे दादागिरी दहशत चालती. या दादागिरी दहशत पासूनच तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. निश्चित तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो का याच्यावरती जोपर्यंत ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उद्या आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. जर यांनी पोलिसांनी त्या आरोपींना तत्काळ अटक नाही केली तर उद्या पोलीस स्टेशनवर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे. हे पराभव समोर दिसू लागल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने काम चालू केलंय हे निश्चितच संगमनेरच्या याला घातक आहे. आज पातळी खाली चालली. आज आम्ही लोकशाही मार्गाने प्रचार करतोय. आज आमचे झोळ्यामध्ये फ्लेक्स पाडल्या गेला, वेल्लाळ्यामध्ये फ्लेक्स पाडल्या गेला, सायखिंडीमध्ये फ्लेक्स पाडल्या गेला, प्रत्येक गावामध्ये गोडसेवाडीत फ्लेक्स पाडल्या गेला. आम्ही साधी कुठेही फाडले, आम्ही लोकशाही मार्गाने त्याचा सन्मान केला. ठीक आहे म्हणलो, तुम्ही फाडले हरकत नाही, आम्ही साधी तक्रार सुद्धा नाही केली, कारण आम्हाला माहिती आहे काय चाललंय काय. याच्यामध्ये समोरच्या लोकप्रतिनिधीचा पराभव निश्चित झाल्यामुळं ते वैफल्यग्रस्तातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, माझ्याकडे तर काय असे गुप्त बातम्या सुद्धा आल्या का काही कार्यकर्त्यांच्या घराच्या बाहेर गाड्यांमध्ये दगड व लाट्या काट्या घेऊन गाड्या भरलेल्या आहेत. त्याच्या बाबत सुद्धा आम्ही उद्या SP साहेबांना यावर पत्रव्यवहार करणार आणि त्यांच्याशी चर्चा करून संगमनेरमध्ये विशेष पथक मागून घेणार आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.